पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. आनंदी राहणं हा एक चांगला उद्देश असला तरी तोच आपला उद्देश नाहीये, तर प्रत्येक कार्यात देवाचं गौरव करणं हा आपला उद्देश आहे. आणि माझी खात्री आहे की हिरमुसलेले ख्रिस्ती लोक देवाचं गौरव करत नाहीत, ते तारणाची जाहिरातही करू शकत नाहीत. तर आपण अशा प्रकारे जगायला हवं की आपल्याकडे पाहता क्षणीच लोकांना आपल्या जीवनातला ख्रिस्त हवाहवासा वाटायला हवा. आणि म्हणूनच परमेश्वराचा आनंद, जो आपलं सामर्थ्य आहे, आणि शांती आणि धीर आणि असे अनेक स्वभाव गुण जे विश्वासणाऱ्यांच्या जीवनात असणं महत्वाचं आहे, ते आपल्यामध्ये असायला हवेत. म्हणूनच स्तोत्रसंहिता अध्याय 5 वचन 11 म्हणतं, ज्या सर्वांना तुझे नाव प्रिय आहे ते तुझ्या ठाई उल्हास पावत. बघा, देवाची इच्छा नाहीये की आपण असं उदास असावं, तर त्याची अशी इच्छा आहे की आपण सर्वदा प्रभूमध्ये आनंदी आणि हसतमुख असावं, म्हणजे आपला चेहरा पाहूनच त्यांना त्यांची नेमकी गरज लक्षात येईल. आमेन. बघा, इतकी वर्ष घालवल्यानंतर मी या निष्कर्षाला पोहोचले की या जगातल्या प्रत्येक व्यक्तीची एकच आस आहे. कोणती सांगू? त्यांना फक्त खुश राहायचं आहे, एवढंच. म्हणजे जेव्हा तुम्ही शॉपिंगला जाता तेव्हा तुम्ही फक्त यासाठी जाता की तुम्हाला आनंद मिळतो. बघा, आपण खातो कारण आपल्याला आनंद मिळतो. पुष्कळदा अति खाण्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. आनंद मिळतो म्हणूनच आपण नातेसंबंध जोडतो. आनंदी राहणं ही प्रत्येक व्यक्तीची ही विशेष गरज आहे. पण दुर्दैवानं काही लोक चुकीच्या मार्गाने आनंद शोधतात. आता मी तुम्हाला प्रथम देणारे क्रमांक 12, आणि क्रमांक 12 आहे आनंदी राहण्याचा ठाम निर्धार करणं. बघा, आनंदी राहण्याचा निश्चय केला नाही तर तुम्ही कोणत्याही स्थितीत आनंदी राहू शकणार नाही. आमेन. कोणत्याही स्थितीत आनंदी राहण्याचा निर्णय तुम्ही घेणार आहात का? मी कधीच याचा विचार नाही केला. बघा, सौख्य आणि खरा ईश्वरीय आनंद हा परिस्थितीवर कधीही अवलंबून नसतो. मला वेबस्टर डिक्शनरीमध्ये दिलेला अर्थ फार आवडतो. 1828 मध्ये लिहिण्यात आलेला हा एक मूळ शब्दकोश आहे, आणि त्यात असं लिहिलंय की आनंद हा काहीतरी चांगलं घडण्याच्या आशेचा परिणाम आहे, पण काहीतरी चांगलं घडण्याची अपेक्षा ठेवण्याचाही तो परिणाम आहे. आणि हेच मला आवडतं. म्हणजे या क्षणी जरी माझ्या बाबतीत काही चांगलं घडत नसलं तरी चांगलं घडायची अपेक्षा ठेवण्यापासून सैतान मला अडवू शकत नाही. सैतान तुमच्या परिस्थितीत गुंता निर्माण करू शकतो, पण तो तुमच्या हृदयाला आणि आशेला शिवू शकत नाही. तुम्ही निश्चय केला तर चांगल्या गोष्टी घडण्याची आशा तुम्ही बाळगू शकता. मी हे पुन्हा म्हणेन आणि पुष्कळदा हेच म्हणेन, आनंदी राहा. तुम्ही आनंदी राहायचं की नाही हे तुमच्या परिस्थितीला ठरवू देऊ नका. तुम्ही आनंदी राहाल असं तुम्हीच ठरवा. सगळ्यांनी म्हणा, मी आनंदी राहणारच. मी ठरवलंय की दुःखी राहून मला दिवस वाया घालवायचे नाही. मी आनंदी आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, काल आपण पाहिलेली सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की खुश राहायचं असेल तर देवाचं वचन जे सांगतं त्यावर विश्वास ठेवा. विशेष करून तुमच्याविषयी जे सांगतं त्यावर. म्हणजे तुम्ही स्वतःचा आनंद लुटला नाहीत तर तुम्ही आनंदी नाही राहू शकणार. तेव्हा पुन्हा एकच गोष्ट न सांगता मी तुम्हाला एकच सांगते, तुमचं स्वतःवर प्रेम नसेल तर मग गरजेचं आहे की तुम्ही लगेच त्यावर मात करा, एक नवीन निश्चय करा, नाहीतर तुम्ही आयुष्यभर अडकून पडाल स्वतःतच. म्हणजे ही फार किचकट गोष्ट नाहीये, पण ही माझं जीवन बदलणारं ठरली, कारण मला समजलं जिथे कुठे मी गेले तिथे मी होतेच. तर तुम्ही स्वतःपासून कधी पळू शकत नाही, एका क्षणासाठी नाही. तेव्हा तुम्ही आता स्वतःविषयी समाधानी बना आणि म्हणा, मला मी आवडते. माझे सगळे दोष आणि लहरीपणा यासह मला आवडते आणि देव मला बदलतोय.
मी आत्ता जशी आहे तशी मी पुढच्या वर्षी नसणार आहे, पण या परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जात असताना मी स्वतःशीच युद्ध करणार नाही. मला मी प्रिय आहे. सगळ्यांनी म्हणा, मला मी प्रिय आहे. आपण काल पाहिलेली दुसरी गोष्ट म्हणजे रोजचं जीवन जगून त्याचा आनंद लुटणं. हे समजायला सोपं आहे. आपण पाहिलेली तिसरी गोष्ट होती शांतीत राहणं. आता चौथी गोष्ट, आपण शिकणार असलेलं एक मोठं सत्य, खुश राहायचं असेल तर आपलं जीवन द्यायला शिका. देवाच्या राज्यात तुम्ही जे धरून ठेवता तेच तुम्ही शेवटी गमावून बसाल, आणि जे तुम्ही आनंदाने देता तेच तुम्हाला व्याजासह अनेक पटीने परत मिळत असतं. तुम्ही देवाला जे काही देता त्याची परतफेड देव करतो. हे अद्भुत नाहीये का? तुम्ही जे काही देवाला देता त्याची भरपाई देव करतो. तुम्ही जर स्वतःला देऊन म्हणालात, प्रभू हा मी इथे आहे, तू मला घे आणि तुझी इच्छा पूर्ण कर, तू माझा तुझ्या गौरवासाठी, तुझ्या राज्याच्या वाढीसाठी सामर्थ्याने उपयोग कर देवा. आणि आपल्या जीवनात एकदाच प्रार्थना करू नका, रोज करा. प्रत्येक दिवशी मी देवाला विचारते, मी तुझ्यासाठी काय करावं ते मला दाखव. मी इतरांसाठी आशीर्वादित ठरावं म्हणून मी काय करावं किंवा काय द्यावं तेही मला दाखव. कुणाला उत्तेजन द्यावं ते दाखव. आणि बघा, बऱ्याच काळापर्यंत मी माझ्या विश्वाच्या केंद्रस्थानी होते, आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते, अशी व्यक्ती कधीच सुखी होऊ शकत नाही. स्वार्थी लोक सुखी लोक नसतात. आमीन. हे एक ट्विट आहे. हा योग्य शब्द वाटतोय ना? आपण असेच ट्विट करतो ना? हो बरोबर, हे ट्विटच आहे. मी सगळ्यांची सरमिसळ करतेय. तुम्ही आनंदी आणि स्वार्थी एकत्र असू शकत नाही. तुम्ही तुमचं जीवन तुमच्या इच्छेप्रमाणे जगू शकता. तुम्ही तुमचं अख्खं आयुष्य स्वतःला केंद्रस्थानी ठेवून जगू शकता, या अपेक्षेने की तुम्ही प्रत्येकाच्या जीवनाचा केंद्रबिंदू असाल, पण तुमची मनस्थिती दयनीय होईल. म्हणून तुम्ही आजच निर्णय घ्या की मी माझं जीवन समर्पित करीन, मी ते देवाला अर्पण करीन, आणि मी त्याला सांगेन तुला हे हवं तसं कर. मत्तय अध्याय 16 वचन 24. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा आणि त्याने आपला वधस्तंभ उचलून घ्यावा आणि मला अनुसरावे. आता बघा, स्वतःचा त्याग करावा म्हणजे असं नाही की स्वतःची काळजी घेऊ नये, तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःला सतत सतत केंद्रस्थानी ठेवू नये. आमेन. जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा सर्वप्रथम हा विचार करा की मी इतरांसाठी काय उत्तम करू शकतो आणि उपयोगी पडू शकतो, आणि मग विचार केल्याप्रमाणे कृतीही करा. आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. आता बघा, वधस्तंभ उचलून घेण्याविषयी बरीचशी चर्चा झाली आहे. काही जण असं म्हणतात की माझी समस्या हाच माझा वधस्तंभ आहे, माझा आजार हाच माझा वधस्तंभ आहे, किंवा माझं संकट हाच माझा वधस्तंभ आहे. नाही, हे वचनानुसार नाहीये. वधस्तंभ वाहणं म्हणजे स्वतःला विसरून जाणं, स्वतःवरून आणि स्वतःच्या आवडीनिवडीवरून नजर हटवणं आणि म्हणणं, मी इथे प्रभू, तुझं एक रिक्त पात्र म्हणून मी आहे, तू मला भरून टाक आणि जे तुला हवं आहे ते तू माझ्याद्वारे कर. चला, हा आपल्या जयोत्सवाचा पाया आहे, नाही का? आमेन. आता मी तुम्हाला सांगू इच्छिते, जर तुम्ही असं जीवन जगला नाही तर तुम्हाला सांस्कृतिक धक्का बसेल. समर्पित जीवन जगणं सुरुवातीला तुम्हाला नक्कीच कठीण जाईल, कारण आपल्या मनावर आपणच राज्य करत असतो आणि प्रत्येक गोष्टीत स्वतःलाच आपण पहिलं स्थान देत असतो. आणि आरंभी हे कठीण वाटतं, कारण त्यासाठी मरावं लागतं. इथे आपण मरणातून जात असतो, पण मी तुम्हाला सांगू इच्छिते, खरं जीवन जगण्यासाठी तुम्हाला प्रथम मरावंच लागतं. मी इथे शरीराने मरून आत्म्याने स्वर्गात जाण्याविषयी बोलत नाही, ते इथलं जीवन संपण्याविषयी आहे. पण खरं तर तुम्हाला खरं जीवन हवं असेल, असं दर्जेदार जीवन जे अर्थपूर्ण असतं आणि जे प्रभूच्या गौरवासाठी आणि इतरांसाठी कामी येतं, त्या जीवनासाठी तुम्ही स्वतःसाठी मरता. म्हणजे स्वतःच्या मार्गाने चालणं तुम्हाला सुखाचं वाटत नाही. हो, प्रभूच्या मार्गाने चालणंच तुम्हाला सुखाचं वाटतं. काही जण असं म्हणतील, पण माझ्या इच्छेप्रमाणे घडत नाहीये, म्हणजे तुम्ही त्याविषयी आनंदी नसाल.
वचन 25, आणि जो कोणी, हे वचन नीट समजण्यासाठी आपण पुन्हा वचन 24 पाहूया. आणि मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःला नाकारावे, म्हणजे स्वतःला आणि आपल्या आवडीनिवडींना पूर्णपणे विसरून जावे आणि आपला वधस्तंभ उचलून वाहावा आणि मला अनुसरावे, म्हणजे माझ्या जीवनाशी समानरूप जीवन जगावे आणि वेळ पडल्यास मरणही पत्करावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल, म्हणजे आपल्या सुखाचं समर्पण करणाऱ्यांना प्रतिफळ मिळेल. सहसा आपण कधी असं करत नाही, इतर लोकांसाठी तर ही गोष्ट आपण कधीच करत नाही, पण ख्रिस्तासाठी मात्र करूच शकतो. एक गोष्ट मी स्पष्ट करते, स्वतःला विसरणं म्हणजे तुम्हाला जे काही करावंसं वाटतं ते तुम्ही करू शकत नाही असं नाही, किंवा तुम्ही स्वतःसाठी कुठली चांगली योजना अंमलात आणू शकत नाही असंही नाही. ते तुम्ही करू शकता, आणि हे वचन आपण संदर्भानुसार पाहायला हवं. याचा अर्थ असा आहे की तुम्ही केवळ स्वतःलाच केंद्रस्थानी ठेवून आपलं जीवन जगू शकत नाही. मी लोकांना स्वतःची काळजी घ्यायला आणि संतुलित जीवन जगायला उत्तेजन देत असते. तुम्ही स्वतःसाठी काही करणं ही वाईट गोष्ट नाहीये, पण केवळ स्वतःलाच केंद्रस्थानी ठेवून सगळं काही करणं ही वेगळी गोष्ट असते जी चांगली नाहीये. आमीन. मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार स्वर्गाचं राज्य मिळवण्यासाठी? मला वाटतं आपण द्यायला आणि जगायला शिकायलाच हवं. जगणं आणि देणं, मी रोज सकाळी उठते तेव्हा मला काय मिळतं ते महत्वाचं नसतं, तर माझ्याद्वारे देव काय करतो ते महत्वाचं असतं. खरं सांगायचं तर देवापासून काही मिळाल्याशिवाय आणि ते आपल्या जीवनातून वाहिल्याशिवाय आपण कुणालाही योग्य त्या गोष्टी देऊ शकत नाही किंवा कुणाचा सन्मान करू शकत नाही. आमीन. बघा, माझ्याकडे जे द्यायला असतं ते तुम्हाला नको असतं, पण बघा इथे मी देवाला माझ्याद्वारे त्याचं कार्य करू दिलंय, ज्यामुळे तो तुमच्या जीवनात अधिक राहील आणि तुम्ही अधिक कार्यशील बनू शकाल, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणूनच आता बघूया योहान अध्याय 12 वचन 24 ते 26. ही फार अद्भुत वचन आहेत. आपला राहिलेला संदेश या वचनाभोवती केंद्रित आहे, तर नीट ऐका. योहान अध्याय 12 वचन 24. मी तुम्हाला खचित सांगतो की मंडळींमध्ये गंभीर धडे शिकणं गरजेचं असतं. गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पटीने पीक देतो, पुष्कळ पटीने. मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छिते की तुम्ही हे वचन पुन्हा पुन्हा वारंवार वाचा. मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण देते. हे पीच नावाच्या फळाचं एक बीज आहे. आज सकाळीच माझ्या पतीने मोठ्या आवडीने पीच खाल्लं, त्याचं बी धुतलं आणि हेअर ड्रायरने ते सुकवलंही. तो खूप चांगला आहे, खूपच चांगला आहे तो. आणि आता बघा, जोवर हे बीज जमिनीखाली पुरलं जाणार नाही तोवर ते असंच राहील. हे नक्कीच एवढं आकर्षक नाहीये. तर बघा, जोवर तुम्ही पुरले जात नाही, त्या अर्थाने जसे तुम्ही आत्ता आहात तसे तुम्ही कधी बनू शकत नाही. तसं होणं शक्यच नाही. जर तुम्ही बीज पेरण्याविषयी अभ्यास केला तर समजेल की तुम्हाला ते जमिनीत पेरावं लागतं. ते जमिनीखाली अंधारात दडलेलं असतं. आपल्याला आपल्या जीवनातले अंधकारमय दिवस आवडत नाहीत, पण त्या अंधारातच आपलं बाहेरचं कवच हे गळून पडतं आणि देव आपल्या हृदयामध्ये त्याच्या गौरवाचं महान कार्य करतो. आणि जेव्हा आपला नव्याने जन्म होतो तेव्हा देव आपल्या सर्व आशीर्वादांसह आपल्या जीवनात वस्ती करायला येतो. आणि तुम्ही मला अनुमती दिलीत ना, तर मी हे असंच सांगेन की तुम्ही भक्तीचं बीज धारण करता.
आमेन. तुम्ही ख्रिस्ताचं स्वरूप आणि सुभक्ती धारण करता. ज्या प्रकारे एखादी स्त्री गर्भधारणा झाल्यानंतर मुलाला जन्म देते, त्या प्रकारे देवाच्या वचनाचं कार्य मनुष्याच्या हृदयात होत असतं. चला तर, जसं गर्भाचं पोषण होतं तसंच वचनाचं पोषण झालं पाहिजे. आणि ही नव्या जन्माची प्रक्रिया अद्भुत आहे. पण एक सांगू का, जन्माची प्रक्रिया तितकीच दुःखदायी सुद्धा असते. आमेन. फारच दुःखदायी असते ती. आणि बघा, क्षणभर आपण कल्पना करूया की त्या बीजाला भावना आहेत आणि ते बीज त्या व्यक्त करतं. ते बीज आपण बीज असल्याचा आनंद लुटत असतं. अचानकपणे कोणीतरी ते आपल्या ताब्यात घेतं आणि मग ते मातीत टाकतं, जमिनीत पेरतं, अंधारात. तिथे त्याची घुसमट होते, तिथे उष्णता असते, तिथे दबाव असतो. पण बघा, वरून येणारा दबाव आणि जमिनीतली उष्णता यामुळे कालांतराने त्या बीजावरचं बाहेरचं आवरण फुटतं. आता तुम्हाला यातले आध्यात्मिक धडे शिकायचेत. आमेन. तर मी ख्रिस्ती व्यक्ती आहे. माझ्यामध्ये किती महान गोष्टी असल्या तरीही जोवर देव माझ्यात कार्य करत नाही तोपर्यंत त्या सगळ्या गाडलेल्याच राहतात. आणि कुणालाही माझ्यात ख्रिस्त दिसत नाही. कारण मी चर्चला जाते, मी घरी जाते, चर्चला जाते, घरी जाते, चर्चला जाते, घरी जाते, आणि माझ्यात काहीच बदल होत नाही. आणि ते बीज जमिनीतच राहतं आणि मग ते फुटतं आणि त्याला लहान लहान असे अंकुर फुटतात, लहान लहान, आणि ते जमिनीत जातात, तिथे घट्ट रुततात. बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की आपण देवाची मुलं असतानाही आपले प्रश्न झटपट का सुटत नाहीत. बघा, जमिनीमध्ये मुळावलं जाण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ हा लागतोच. आमेन. तुम्ही देवाच्या प्रीतीमध्ये मुळावले जाता, तुम्ही ख्रिस्तात मुळावले जाता, तुम्ही देवाच्या वचनात मुळावले जाता. आणि जसजसं या बीजाला पाणी मिळत जातं तसतसं ते वाढतं. आणि मला वाटतं म्हणूनच देव वचनरूपी पाण्याविषयी आपल्याला सांगतो. जेव्हा या बीजाला पाणी मिळतं, पोषण मिळतं, त्याची काळजी घेतली जाते, तेव्हा अद्भुत गोष्ट घडते. वेळ कुणाला ठाऊक नसते, पण काही काळाने आणि मग काही काळानंतर ते बीज फारच अनाकर्षक आणि कठीण होतं. ते एक बहरलेलं पीच फळाचं झाड बनतं, अद्भुत असं. आणि मग ते फळ झाडावरून काढून जगभरात पाठवण्यात येतं. चला, कुणाला मी काय म्हणते ते कळतंय का? आणि ते जगभरात पाठवलं जातं लोकांना पोषण आणि आनंद देण्यासाठी. चला आता प्रभूला धन्यवाद देऊया. आणि आता काही क्षण मी टीव्हीवरच्या माझ्या प्रेक्षकांशी आपुलकीने बोलण्यात घालवणार आहे. आणि बघा, जे लोक इथे उपस्थित आहेत त्यांनी आपल्या जीवनात काहीतरी समर्पण केलेलं आहे, त्याशिवाय ते इथे उपस्थित राहिले नसते. मला नाही ठाऊक की देवाच्या गोष्टी किंवा देवाचं वचन तुम्हाला कितपत कळतं, किंवा मी जे सांगते ते तुम्हाला पूर्णपणे कळतंय की नाही ते मला नाही ठाऊक. पण मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगते की जर तुमचं जीवन स्वकेंद्रीय असेल आणि काही मिळावं म्हणून तुमची धडपड चालली असेल आणि तुम्हाला जे हवंय ते लोकांनी तुम्हाला द्यावं असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही कधीही सुखी होणार नाही. आता ऐका, जरी तुम्हाला हवी असलेली गोष्ट तुम्हाला मिळाली तरी तुमच्या लक्षात येईल की ती गोष्ट तुम्हाला आनंदी करू शकत नाहीये. कारण जर तुम्ही आपला मार्ग सोडायला तयार नसाल तर तुम्ही सुखी होणं अशक्य आहे. आमेन. मला ठाऊक नाही की किती ख्रिस्ती लोक नित्य
नित्य नेमाने अशी प्रार्थना करत असतील, पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की हे फार फार केविलवाण आहे की जर आपलं तारण टिकावं म्हणून आपण देवाला 12 गोष्टी तातडीने करायला सांगत असू तर सुखी होण्याचा हा मार्ग नक्कीच चुकीचा आहे. मग देवा, जर तू अमुक केलं नाहीस तर मी सुखी नाही होणार. देवा, तू तमुक केलं नाहीस तर मी पुढे नाही जाऊ शकणार. आणि जर मला आणखी एक दिवस काढायचा असेल तर देवा, तू मला नाही काढता येणार नाही. हो, आपल्याला हव्या असलेल्या वस्तू आपल्याकडे असतात. मला जे हवंय ते माझ्याकडे असतं. पण मी काय शिकले ठाऊक आहे की तुम्ही देवाचं राज्य मिळवलं ना तर इतर गोष्टीही तुम्हाला मिळतीलच. आमीन. आणि स्तोत्रसंहिता 37, प्रभूच्या ठाई आनंद कर म्हणजे तो तुझे मनोरथ पूर्ण करील. ठीक आहे, तर आता 2 कोरिंथ अध्याय 8 वचन 5 पाहू. मला हे खरंच खूप आवडतं. मला आवडतं हे. बघा, तुमच्यापैकी काही ना केवळ निवृत्तीच्या विचारानेच थोडंसं मोकळं झाल्यासारखं वाटत असेल. आज मला आत्म्यात असल्यासारखं वाटतंय काहीसं. असं म्हणावंसं वाटतं की वाव, चला आता तुम्ही आत्मचिंतेपासून निवृत्त होण्याचा निर्णय का घेत नाही? निवृत्तीची एक मोठी पार्टी द्यायला हवी आपण. कोणी तुम्हाला विचारलं की तू का आनंदी आहेस, तुम्ही म्हणा मला स्वतःची चिंताच उरलेली नाहीये. आता मी स्वतःला बाजूला सारलंय आणि आता देवच माझ्यामधून कार्य करतोय. मला जे हवंय ते देव मला देतो तर ते चांगले, आणि दिलं नाही तर ते कदाचित अधिक चांगले. 2 कोरिंथ अध्याय 8 वचन 5. आता इथे आर्थिक बाबी संबंधाने खरं तर चर्चा केली गेली आहे, पण हे वचन मला आवडतं. आम्हास आशा होती त्याप्रमाणेच केवळ नव्हे तर त्यांनी प्रथम आपणास स्वतःच प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणास आम्हालाही दिले. आम्हास आशा होती त्याप्रमाणेच केवळ नव्हे तर त्यांनी प्रथम आपणास स्वतःच प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणास आम्हालाही दिले. त्यांनी स्वतःच प्रभूला दिले. पौल म्हणतो त्यांनी केवळ दानच दिले नाही किंवा केवळ दानपात्रात त्यांनी काही पैसेच टाकले नाहीत, तर त्यांनी स्वतःला पूर्णपणे समर्पित केले. म्हणून इथून पुढे जेव्हा तुम्ही चर्चमध्ये आपलं दान द्याल तेव्हा ते अर्पण करण्यापूर्वी प्रभूला म्हणा, मी तुला ही लहानशी भेट देत आहे. जे काही तू दिलंस त्यातूनच लहानशी भेट देत आहे. प्रभू, हे अर्पण तुला देण्यापूर्वी मी तुला सांगू इच्छितो की मी स्वतःचंही समर्पण करत आहे. आपण स्वतःला जर दानपात्रात झोकून दिलं तर कसं होईल? चला आता, मला हे आवडतं. कसं आहे बघा, सुखाच्या 3 महान किल्ल्या आहेत: कृतज्ञता, आशा आणि प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहायला शिकणं. या गोष्टींमुळे तुम्ही दीर्घकाळपर्यंत सुखी जीवन जगू शकता. मला झालेलं हे प्रकटीकरण आहे आणि त्याद्वारे माझ्या वृत्तीचा कायापालट झाला. मला ठाऊक आहे तुम्हाला आनंदी राहायचं आहे. ते कुणाला सुख नकोय, सगळ्यांनाच सुखी राहायला आवडतं. आणि ठाऊक आहे देवाचं वचन तुम्हाला स्थिर राहायला मदत करतं. तेव्हा देवाच्या वचनामध्ये रमा आणि देवाच्या वचनाने समृद्ध व्हा आणि तुम्ही पूर्वी कधीही नव्हता इतके आनंदी व्हा. देवाची स्तुती असो. जॉयस मेयर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मेयर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.